ग्रामीण क्रिकेटचे अनेक खेळाडू असेल, जे यंगस्टर खेळाडू असेल, त्यांना देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची म्हणजे प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळते. ॲज अ प्लेयर म्हणून कशा पद्धतीने या प्रीमियर लीगकडे पाहतोयस? हो नक्कीच पनवेल प्रीमियर लीग ही प्रत्येक खेळाडूसाठी चांगली संधी आहे. कारण का आता टेनिस क्रिकेटचे दिवस होण्यासारखे आलेले आहेत. खूप मोठमोठ्या लेवलला क्रिकेट चाललेलं आहे. ज्याला नक्कीच संधी मिळेल ते पनवेल प्रीमियर लीगमध्ये 100% योगदान द्यायला पाहिजे. काय वाटतंय कसा सामना होईल? पहिलाच मॅच आपण जर पाहिलं तर अजय सारखा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे, त्याच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल? अजय भातोसे भन्नाट फॉर्मचा प्लेयर आहे. गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज आणि सगळे बॉलरांचा फेस काढलेला खेळाडू आहे. त्याला आम्ही नक्कीच लवकरात लवकर आऊट घेण्याचा प्रयत्न करू. अजय, टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? आम्ही फिल्डिंग करणार होतो. बॅटिंग करायचे, काय माइंडसेट असेल, किती धावापर्यंत जाण्याचा प्लॅन असेल? 75+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. अजय, कशा पद्धतीने टीम झाली? कारण की ओवे टीमचं तू नेतृत्व करतोयस, ऑप्शनमध्ये खेळाडू घेतले, संघ मालकाने तू देखील होतास. टीम कशी बांधली, कशा कॉम्बिनेशन आहे? टीम प्लेयर आमचे सगळे चांगलेच आहेत. आता बघू ग्राउंडवरती. अजय, काय म्हणशील पनवेल प्रीमियर लीग कशा पद्धतीने ही आयोजन पाहायला मिळते? गेली 6 दिवस 6 रात्री झाली, आता 7वी रात्र आहे, 7वा दिवस आहे. काय सांगशील की कशी वाटते प्रीमियर लीग? आणि तू ऑनलाईन बघितलं असेल, मैदानात आला असेल, काय सांगशील या संपूर्ण पनवेल प्रीमियर लीग बद्दल? नक्कीच आयोजन खूप चांगलं आहे आणि ते खेळायला पण भरपूर मजा येते आणि क्राऊड पण आज भरपूर असेल. काय वाटतंय संकेत बरोबर? जे संकेतने सांगितलं की तू भन्नाट फॉर्ममध्ये आहेस आणि सगळ्याच गोलंदाजाचा कर्दरकांड ठरला मागच्या हंगामामध्ये, काय सांगशील? संकेत सारखा एक ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू आणि व्यावसायिक क्रिकेटचा खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल? काय नाही, जास्त संकेतचा ओव्हरला डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बाकी थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि संकेत आणि अजयशी आपण चर्चा केली आणि टॉस नुकताच झाला. यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11 जय दुर्गा मुरबी टीमने टॉस जिंकला आणि संकेत पाटीलने निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करू. पहिलाच सामना 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, एकीकडे मुरबी दुसरीकडे ओवे असा संघ देखील पाहायला मिळेल. एकीकडे अजय भातोसे तर दुसरीकडे संकेत पाटील सारखा एक तेजतर्रार गोलंदाज आहे. क्रिकेटचा घमासान, क्रिकेटची गरमागरमी या थंडीच्या दिवसात पाहायला मिळेल. पनवेल प्रीमियर लीग ही सगळ्यांच्याच मनात उतरली आहे, सगळ्यांच्या मनामध्ये घर केले. त्याचं कारण आहे समाजाला आपण काही देणं आहे, ही भावना घेऊन आज पनवेल क्रिकेट असोसिएशनने जो काही पुढाकार केला त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मी सगळ्यांचेच आभार मानतोय. ज्या पद्धतीने, ज्या अनुषंगाने आणि ज्या उद्दिष्टाने ही प्रीमियर लीग आजपर्यंत रंगली जाते त्याचा सगळ्यांनाच सार्थक अभिमान आहे. पनवेल तालुक्यातील तळागाळाच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी, तुम्हा आम्हा सर्वांच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा पनवेल क्रिकेट आणि पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2025चा पर्व क्रमांक 4 आपल्या समोर रंगला जातोय. आणि 7व्या दिवसातला पहिला सामना, एकीकडे टीम यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जय दुर्गा मुरबी टीम तर दुसरीकडे I11 ओवे संघ, एकीकडे अजय भातोसे तर दुसरीकडे संकेत पाटील. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांना नक्की आवडेल. PTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुळले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया पहिल्या मॅचच्या थराराकडे, ऐकूया या मॅचचं विवरण. धन्यवाद.
वेलकम सरचे स्वागत आहे. पनवेल समालोचित असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंपायर पोझिशन घ्या. तीन वाजून 57 झालेत तर 4 वाजता कंप्लीट पहिला बॉल पडेल याची नोंद घ्या. चला, नरेश पाटील साहेब आणि जयदेव पाटील साहेब हे दोन्ही संघ मालक उपस्थित आहेत. वेलकम सरचे स्वागत आहे. नरेश पाटील साहेब आणि जयदेव पाटील साहेब हे संघ मालक आहेत यज्ञेश्वर प्रतिष्ठान आणि हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी टीमचे. 4 वर्ष त्यांनी नेहमीच आपला संघ देऊन कधीही हाक मारा, कधीही त्यांच्यासाठी उपस्थित राहा. चला, आदरणीय ऋषिकेश म्हात्रे मॅनेजर, प्रितेश पाटील मॅनेजर, कमलाकर पाटील मार्गदर्शक, व्यवस्थापक मिथुन पाटील आणि मनीष पाटील व्यवस्थापक, या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. जे यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी टीमचे हे कमिटी मेंबर्स, आमचे मॅनेजर ऋषिकेश म्हात्रे, प्रितेश पाटील मॅनेजर, मार्गदर्शक कमलाकर पाटील, व्यवस्थापक मिथुन पाटील, मनीष पाटील व्यवस्थापक, या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया क्रिकेटच्या या घमासानमध्ये, ज्याचं नाव आहे PPL पॅशनेट प्रीमियर लीग, प्रेस्टिजियस प्रीमियर लीग अँड परफॉर्मन्स प्रीमियर लीग. पनवेल प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवताय. पहिली मॅच आपल्यासमोर रंगली जाते. I11 ओवे, ज्याचे संघ मालक आहे कैलासदादा म्हात्रे आणि गुरुनाथ दादा म्हात्रे, आणि दुसऱ्या बाजूला यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी टीम, ज्याचे संघ मालक मंचावर उपस्थित आहेत नरेश पाटील सर आणि जयदेव पाटील साहेब, जे संघ मालक आहेत. आणि आयकॉन खेळाडू म्हणून I11 ओवे टीमचे जर पाहिले तर मॅन फ्रॉम ओवे कॅम्प कर्णधार अजय भातोसे, जो सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहे, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरताना दिसेल. आणि त्याच्या विरुद्धमध्ये यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी टीमचा कॅप्टन मिस्टर मोरबी गावचा सितारा संकेत पाटील, हा खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. पहिला सामना दोन्ही टीमच्या साठी फार महत्त्वाचा आहे. पहिला सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ भरपूर प्रयत्न करतील आणि दोन्ही संघाचे प्रयत्न आता कोणाच्या नावावर लागतील हे देखील सांगणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तौसिफ शेख मॅन फ्रॉम अजिवली आणि स्वतः कॅप्टन ओवे कॅम्प अजय भातोसे, जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे सध्याच्या हंगामामध्ये, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, स्वतः कर्णधार येतोय. मोठी जबाबदारी आहे. कॅप्टन आणि कॅप्टनची बॅटल ही पाहायला मिळेल. चला, मॅचला होते सुरुवात. तौसिफ शेख आणि अजय भातोसे ही सलामीची जोडी पाहायला मिळते.
चला मॅचच्या दिशेने जाऊया. मॅचला होते सुरुवात. टॉस जिंकून संकेत पाटील म्हणजेच टीम यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जय दुर्गा मोरबी टीमने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला की मी फिल्डिंग करू. 5 ओव्हरचा सामना आहे. अतिशय महत्त्वाचा सामना असेल कारण की दोन्ही खेळाडू जर विचार केला तर दोन्ही खेळाडू भन्नाट फॉर्ममध्ये. संकेत पाटीलचा विचार केला तर संकेत पाटीलने मोरबी गावापासून सुरुवात केली. प्रेमनाथ 11 मोरबी टीम ज्या टीमकडून सुरुवात केली आपल्या गावाचं क्रिकेट खेळ बघता बघता तालुक्याचं क्रिकेट, त्यानंतर मात्र खुल्या गटातील स्पर्धा तो खेळला आणि खुल्या गटात स्पर्धा खेळत असताना अशा अनेक जे षटकं आहेत जे ज्या पद्धतीने आपले स्पेल आहेत जे हाताळले त्यामुळेच अनेकांना अगदी संकेत पाटील आपल्या स्क्वॉडमध्ये ॲड करावा म्हणूनच अनेक खुल्या गटातील संघ देखील इच्छुक असतात. संकेत पाटील मॅन फ्रॉम मोरबी तो गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच येईल. पहिलं षटक कोण हाताळेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. चला सामना स्पीडअप करा अंपायर. पहिला सामना 5 ओव्हरचा सामना आहे. पॉवर प्लेचे षटक देखील इम्पॉर्टंट असतील. संकेत पाटील या गोलंदाजाकडे जास्त वेग नाही आहे पण या गोलंदाजाकडे एक रिदम आहे, एक अँगल आहे. या गोलंदाजाकडे एक विशिष्ट रीत्याने दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे. म्हणूनच इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल गोलंदाजी सातत्याने राहिले. संकेत पाटील मॅन फ्रॉम मोरबी गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा सामना पाहायला मिळेल. तौसिफ शेख डावखुरा फलंदाज आहे मॅन फ्रॉम आजिवली. आजिवली हा परिसर देखील तौसिफ शेखच्या फलंदाजीने आणि त्याच्या परफॉर्मन्सने गाजवला. झाले संदीप वास्कर साहेबांचे जे सासरे आहेत त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम सरचे स्वागत आहे. येस अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले आणि पहिला बॉल आजच्या या दुपारच्या सत्रातला. गोलंदाज संकेत पाटील तयार. पहिलाच बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. फलंदाज तौसिफ शेखच्या बॅटमधून येतोय या आजच्या दिवसातला प्रारंभाचा क्रॅकिंग चौकार. चार वाजून 4 मिनिटाने पहिला बॉल पडला आणि पहिल्याच बॉलवर 4 आलाय. वाडा सुपर स्टार्ट. पहिल्याच बॉलवर चौकार. अरे बाबाटने फटका चांगला आहे. संकेत पाटीलच्या अगेन्स्ट आम्ही आक्रमण करू. आक्रमण हे बचावाचं तंत्र आहे. या तंत्राचा मंत्राचा वापर करत तौसिफ शेखच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू सीमारेच्या पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच. पनवेल प्रीमियर लीगच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार होते. कॅप्टनच्या अगेन्स्ट हल्ला बोल. खोलबटाप्याचा चेंडू आहे. स्क्वेअर कट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. तौसिफ शेख आज थांबणार नाही. तो रंगात आहे. आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषे पार चौकार. Thank you very much. What a start. Well begin is half done.
ज्याची सुरुवात होते चांगली त्याचा शेवट देखील चांगला होतोय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर देखील चौकार. हे देखील ऑन साइडला ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक बॉलवर आक्रमण, प्रत्येक बॉलवर अटॅक, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना. मॉनिटर थोडासा कमी कर. हॅलो. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 धावा दाखल करावे लागले. सुपर स्टार्ट, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते ओवे टीमची. ऑप्स्टमच्या बाहेर लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. हॅलो. आतापर्यंत 5 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 4 बॉलचा केस संपला, माफ करा. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावा दाखल करावे लागले. संकेत पाटील प्रेशर मध्ये आहे. पहिल्याच मॅच मध्ये स्वतः गोलंदाजीसाठी आला आणि गोलंदाजीमध्ये अगदी तौसिफ शेखने धुमाकूळ घातला. पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलं. तुटून पडला संकेत पाटीलच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. फिल्डिंग देखील तितकीच दर्जेदार. डॉट बॉलची सांगता होतीये. 5 बॉलचा केस संपलाय. 15 धावा दाखल करावे लागलेत बिनगडी बाद. बॅटिंग करत असताना टीम I11 ओवे जो कैलासदादा म्हात्रे यांचा संघ आहे, गुरुनाथ दादा म्हात्रे यांचा संघ आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. संकेत पाटील एक्सपेन्सिव्ह ठरतोय. आतापर्यंत 16 धावा खर्च केलेत. अंपायरचा डिसिजन येतो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. प्रेशर आहे. पहिल्याच मॅच मध्ये वॉर्मअप झाला नसेल किंवा अगदी मॅच मधून लगेचच मॅच सुरू करून गोलंदाजी करणं इतकं सोपं नसतं. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या वर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात आतापर्यंत I11 ओवे टीमची. बिनगडी बाद 16 धावा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या समवेत. हा लेखाजेखा ओव्हरचा हायलाइट्स आपण पाहू शकाल. ऑन साइडला ऑन ट्राय करण्याचा डॉट बॉल पाहायला मिळाला, पण संकेत पाटीलच्या अगेन्स्ट तौसिफ शेखने काय धुवाधार बॅटिंग केली. सुपर बॅटिंग. ऑप्शनच्या बाहेर त्यानंतर कमबॅक करत असताना नरेश पाटील साहेब यांचा संघ देखील आपल्याला यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षल 11 जय दुर्गा मोरबी टीम पाहायला मिळतोय. मोठी विकेट प्राप्त होताना अजय भातोसेच्या विकेटचं पतन होते. पहिली विकेट प्राप्त करतो प्रथमेश केणी. न्यू बॅटर रियाज अन्सारी, मॅन फ्रॉम कळंबोली. कळंबोलीचा हा खेळाडू आहे रियाज अन्सारी. आता तौसिफ शेख आणि रियाज अन्सारी या दोन्ही बॅटरवर जबाबदारी असेल, कारण की कॅप्टन परतल्यानंतर एक प्रेशर असतं. शॉट चांगला मिळाला होता, पण पहिल्याच बॉलवर मोठा हिट करण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज अजय भातोसे परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाबलप्रीचे षटक आहे. पाबलप्रीच्या षटकामध्ये शॉट स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, फ्लाय स्लिप तैनात आहे. थर्ड मॅन आहे, कव्हर आहे. स्विच इट उलटा फुलटा मारण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय. कॉट बिहाइंड. विकेटचं पतन होत असताना गरज नसताना ह्या स्ट्रोक खेळलाय.
फलंदाज तौसिफ शेखला परतावा लागेल. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करत होता तौसिफ शेख, नंतर परतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करता लोअर कॅच पकडली गेली विकेट किपरने आणि खूप चांगलं काम केलंय फलंदाज. दुसरा धक्का लागतोय. टीम I11 ओवे संघाला फलंदाज बाद. टीम कडून तो क्रिकेट किट नावा टीम म्हणजेच ग्रामीण क्रिकेटचा एक बेहतरीन संघ आहे. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. मॅन फ्रॉम ओवे धीरज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 धक्के आतापर्यंत दिलेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने प्रथमेश केणी पहिल्याच बॉलवर आपण अजय भातोसेला बाद केला आणि त्यानंतर मात्र जो तौसिफ शेख जो डोकेदुखी ठरत होता, संख्येच्या अगेन्स्ट अटॅक करत होता, त्याला देखील परत पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. इथे मोठा फटका ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने चेंडू जाईल. फंबलिंग, खराब क्षेत्ररक्षण, चौकार. दोन्ही टीमचे टायटल सॉन्ग, एकी बाजूला I11 ओबे टीमचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलात आणि दुसऱ्या बाजूला यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जय दुर्गा मोरबी टीम. प्लॅन मिस, डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगली वापसी प्रथमेश केणीने कमबॅक केलाय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मॅन फ्रॉम पेठाली गावचा हा सितारा आहे प्रथमेश केणी. काय गोलंदाजी करतोय. 2 विकेट आतापर्यंत आपल्या नावे प्राप्त करतोय. 5 बॉलचा केस संपलाय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 23 धावा दाखल करायला लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा आल्या. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा. थँक्यू. आमचे परम मित्र आणि समालोचन क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव म्हणजेच रोशन पाटील तारा यांचं देखील आगमन झालं. वेलकम सरचे स्वागत आहे. उरण पनवेल रायगड परिसरामध्ये ज्या आवाजाने तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. एक क्लीन अँड नीट व्हॉइस आपल्या समोर आज आपल्याला ऐकायला मिळेल. रोशन पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या 2 ओव्हरचा केस संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23 वर 2 गडी बाद. ओबी टीम बॅटिंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. विशाल घरत खारकोपरचा खेळाडू आहे. वापसी केली आहे. खऱ्या अर्थानं प्रथमेश केणीने काय गोलंदाजी केली. आपल्या स्पेलमध्ये 2 धक्के दिलेत. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. जसे विकेट प्राप्त झाले तसे यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जय दुर्गा मोरबी टीम आता चार्ज झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी बॅकफुटला गेली होती. खूप धावा येत होत्या पण जसे विकेट झाले ना तसं मात्र प्रथमेशने आपल्या टीमला कमबॅक करून दिलं. चांगली गोलंदाजी. 5 ओव्हरचा सामना आहे. धावा कराव्या लागतील. धावांची आवश्यकता असेल. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर स्किड झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल आणि डॉट बॉल आणि विकेट्स हे फार महत्त्वाचे असतात. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. सुपर बॉलिंग. थोडासा बाउन्स देखील झालाय. कुठल्या स्पॉटवर पडला त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू बाहेर निघालाय. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू पाहू शकाल. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं धीरज म्हात्रेला.
धीरज म्हात्रे स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, कारण की आतापर्यंत 3 बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. कौतुक करावा लागेल. गोलंदाजी करत असताना विशाल घरच सुपर बॉलिंग, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव आली आहे आणि त्यानंतरचे 4 बॉल डॉट बॉलची सांगता होते. सुपर बॉलिंग. इथे पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडू 1 धाव तर कंप्लीट झाली. काय घडलंय? धावचीची संधी पुन्हा एकदा गमावली आणि ते धीरज म्हात्रेला पुन्हा एकदा संधी मिळते. अशा तऱ्हेने 3 षटकांचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केलेत विशाल घरतने. लाजबाब षटक म्हणावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 25. पनवेल क्रिकेटचा घमासान, पनवेल क्रिकेटच्या तळागाळाच्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा, पनवेल क्रिकेटच्या पटलावर एक सामाजिक बांधिलकी जपणारी स्पर्धा आणि पनवेल क्रिकेटच्या कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींना या मंचावर सन्मानित करणारी स्पर्धा, मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची आणि पनवेलच्या पसंतीची स्पर्धा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद 25 धावा. शेवटचे 2 ओव्हर शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय देवेंद्र मुकादम. शिरढोणचा खेळाडू आहे देवेंद्र मुकादम. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. संकेत पाटील एक्सपेन्सिव्ह ठरला तरी देखील कमबॅक केलं मुरबी टीमने. शेवटचे 12 बॉल शिल्लक. इथे कमी गतीचा चेंडू आहे, फिंगर रोल केले गेले, डायरेक्ट हिट झालाय परंतु बॅट्समन पपिंग क्रीजमध्ये तैनात आहे. सुपर बॉलिंग व्हेरिएशन पाहायला मिळालं. फिंगर रोल केली. पहिलाच बॉल असं वाटलं होतं बॅटरला की वेगवान चेंडू येईल पण अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. स्टेअर केला, अपरकट खेळला आणि फ्लाय स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक होता. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 26, 26 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या जर 3 बॉलचा विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर चौकार आला. म्हणजेच पहिल्या 3 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या संकेत पाटीलच्या अगेन्स्ट. त्यानंतरच्या बॉलवर संकेत पाटीलने आपला क्लास, आपला दर्जा आणि आपली धमक चमक दाखवली. ओव्हर क्रमांक 4. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय देवेंद्र मुकादम. शिरडोनचा हा खेळाडू आहे. अनेक परिसरातून अनेक खेळाडू. आडव्या बॅटने टॉप एज. चेंडू हवेत आहे. 1 हँडेड कॅच. व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. विशाल घरतने झेल पकडलाय. आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल म्हणावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पीटीसीच्या माध्यमातून आपण हा झेल पाहणार आहोत. सुपर झेल, लाजबाब झेल पकडलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना अगदी टॉप पेज लागली होती. फाईन लेग रिजन मधून अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंतचं अंतर गाठलं. स्वतःचा हात झोकून दिला आणि फलंदाजाचा झेल पकडला. 3रा धक्का लागतोय. ओवे टीमला फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय नमित पगडे, मॅन फ्रॉम पेठ गाव. आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
दाखवली. पहिल्याच बॉलवर षटकार लगवला नमित पगडेच्या बॅटमधून. नमित पगडे मॅन फ्रॉम पेठ पहिल्याच बॉलवर षटकार लगवला. टीमची धावसंख्या वाढते 32 या आकड्यावर 32. 3 गडी बाद 32 धावा. नमित पगडे आणि धीरज म्हात्रे अशी जोडी आहे. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. इथे धावा कराव्या लागतील. 60-65 वर मजल मारावे लागेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. ऑन दी ऑफ खेळ आहे, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केली गेली आणि फलंदाज नमित पगडेला परतावा लागेल. खूप चांगला झेल पकडला जातोय. रोशन साळुंखे गुडच्या माध्यमातून फलंदाज आणखीन एक तंबूच्या आश्रयाला परत असताना चौथा धक्का लागतोय. टीम I11 उभे संघाला. फलंदाज बाद. बघा ही संघ मालकांची नावं का घेतली जातात, संघ मालक किती इम्पॉर्टंट असतात, संघ मालकांची भूमिका काय असते. नुसता एखाद्या फ्रँचायझी घेऊन पैसे टाकून चालत नाही. संघाला बांधणं, संघाची अगदी त्यांना मोटिवेशन करणं, त्यांना हवं नको त्या गोष्टी बघणं आणि संघाला अगदी आत्मविश्वास देणं हे देखील संघ मालकाची भूमिका आहे. आणि नरेश पाटील साहेब आणि जयदेव पाटील साहेब हे संघ मालक असेच आहेत की ज्यांनी संघ बांधली. आता टीम मीटिंग ज्यावेळेस होत होती संकेत पाटील आणि टीम आणि हे सगळे संघ मालक एकत्र येऊन चर्चा करत होती. ही इन्व्हॉल्वमेंट कुठल्याही प्रीमियर लीगमध्ये आपण ज्यावेळी संघ घेतो ना त्या संघ मालकांची असणं गरजेचं आहे. तर काही संघ मालक असतात की इतकं इन्व्हॉल्व होत नाही पण आपल्या नावासाठी खेळतात. पण असे संघ मालक असतात जे स्वतःहून स्पर्धेसाठी किंवा स्वतःहून टीमच्या अवतीभोवती ते असतात. त्यामधील नरेश पाटील आणि जयदेव पाटील यांचं नाव देखील घेतलं जातंय. आणखीन एक विकेटचं पतन होते. पुढचा बॅट्समन येतोय अजित भोसले. आल्या आल्या षटकार लगवल्या जातात. लॉंग ऑन रिजन मध्ये सुपर स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज आपण पाहू शकाल अजित भोसलेच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग षटकार. अजित भोसलेच्या बॅटमधून षटकार आलाय. मागे देखील आपण जर म्हटलं तर असा षटकार लगवला होता नमित पगडेने. त्यानंतरच्या बॉलवर तो बाद झाला. या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवर षटकार आलाय अजित भोसलेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावा करावा लागेल. धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अकुटपाचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग चुकलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे फंबलिंग होतीये. खराब क्षेत्ररक्षण. रिले फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा तर जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 वर 4 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 वाजून 4 मिनिटांनी या मॅचला सुरुवात झाली आणि आता 40 धावा 4 गडी बाद आणि चौथ्या ओव्हरचा खेळ संपलाय. जाऊया शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडतंय तोपर्यंत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण कॉल करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन. तर प्रवीण स्पोर्ट्स खारघर वर्सेस आर्यन्स रोडपाली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती केली जाईल की लगेचच आपण टॉस रेडिया. आणि बंटी जोशी आणि सूर्यकांत मस्कर हे 2 कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील आणि जाऊया
इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी आणि दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की प्लीज आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस नक्की आणि मॅन्डेटरी केला जाईल. चला 4 ओव्हरचा केस संपला. 40 धावा धावफल करावं लागले. 4 गडी बाद. बॅटिंग करत असताना I-11 उवे टीमने टॉस हारला होता. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, पण त्यानंतर सगळ्याच गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि ज्या पद्धतीने चेक. तर नक्कीच सर्व संघांना विनंती आहे, अंपायर आपण देखील लक्ष द्यायचं आहे. टीम मीटिंग क्विजच्या बाजूला प्लीज, कारण अजून 4 दिवस आपल्याला त्या पिचवर खेळायचं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय प्रतीक पाटील, मॅन फ्रॉम मुरबी. मुरबीच्या संघामधून खेळत असताना हा खेळाडू देखील पाहायला मिळते. आता बॅटिंगमध्ये योगदान द्यावं लागेल. धीरज पाटील स्ट्रगल करतोय. धीरज पाटीलला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ओवे गावासाठी तो भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आणि अगदी यंगस्टर असताना देखील आपल्या गावासाठी त्याने क्रिकेट खेळलं. आता शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल, धावा करावा लागतील. मोठा फटका ऑन दी अप. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. धीरज म्हात्रेच्या बॅट मधून येतोय मस्ट नीडेड षटकार. सुपर स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी ऑन दी अप खेळलाय, ताकदीचा वापर केलाय, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. धीरज म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. इथे देखील इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. छोटा पॅकेज बडा धमाका आणि 2 धमाके आतापर्यंत धीरज म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 2 बॉल 2 मॅक्सिमम षटकार. दादा म्हात्रे यांचा संघ आणि गुरुनाथ दादा म्हात्रे यांचा संघ आपण पाहू शकाल. I-11 ओवी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. 52. 4 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार धीरज म्हात्रेच्या बॅटमधून. ऑन द अप. फटका हवेत आहे. टायमिंग होऊ शकलं नाही. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच पकडली जाते आणि फलंदाजाला परतावा लागेल. धीरजच्या विकेटचं पतन होत असताना आपल्या टीमसाठी योगदान देत असताना तो परतलाय. 5वा धक्का लागतोय टीम I-11 ओवे संघाला. फलंदाज बाद. आहे फेमस संघ YCC हर्षाली 11 मुरबीचा. नाव गाजतोय 4 दिशी YCC हर्षाली 11 चा. आहे जयदेव पाटील नरेश पाटील स्पॉन्सर या संघाचा. थँक्यू व्हेरी मच. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. 52 धावा दाखल करायला लागलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राकेश 4G धानसरचा खेळाडू आहे. सध्या 5Gचा जमाना सुरू आहे आणि राकेश 4G मैदानाच्या आतमध्ये. 4G मैदानाच्या आतमध्ये आहे. हे फटका हवेत आहे. आणखीन एक विकेट येईल का? यस, आणखीन एक विकेट आली आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले जरूर होते, पण त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाजीची धार दाखवली गोलंदाजाने आणि प्रतीक पाटीलने आपली दमखम दाखवून फलंदाज राकेश 4Gला देखील परतावा लागेल. 6वा गडी गारज होते. फलंदाज बाद. सुदेश साळुंखे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार धीरज म्हात्रेने लगवले. त्यानंतर कमबॅक केलं, पलटवार केला आणि लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केले.
हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये सुदेश साळुंखे वहालचा खेळाडू आहे. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. कलेक्शन चांगलं नव्हते. पैकी चांगली होती. शरीराचा वेध घेतलाय. आपण पाहू शकाल सिंगल मिळते एका धावाने टीमची धावसंख्येचा आकडा जातोय 53 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या इनिंगचा शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. प्रतीक पाटील या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. पहिल्याच 2 बॉलवर 12 धावा खर्च केल्या होत्या, पण मागच्या 3 बॉलमध्ये कमबॅक करत असताना वापसी केली आहे. शेवटचा बॉल. खोलबटापाचा चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार आणि अशा तऱ्हेने पहिला डाव इकडे संपलाय. I11 उभे टीमने बॅटिंग करत असताना धावा उभारल्या तब्बल 57 या आकड्यावर आणि 58 धावांचं टार्गेट उभं केलंय. येथे बॅटिंग करत असताना I11 उभे टीमने. बघूया यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी टीम कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करतोय आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातील ते सांगण्यासाठी आपण पाहू शकाल मॅच समरी, बॅटिंग समरी पाहू शकाल. यस, अजय मात्र 0वर बाद झाला. कॅप्टन होता. नमित पगडेने देखील 1 षटकार लगवला. धीरज म्हात्रेने 2 षटकार लगवले. 12 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. राकेश पोरजी 0वर बाद झाला. त्यानंतर रियाज अन्सारी याने देखील 1 धाव आपल्या नावी केल्या आणि अजित भोसलेने देखील चांगली बॅटिंग केली. यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जय दुर्गा मोरबी टीम. स्क्रीनवर पाहू शकाल PTCच्या माध्यमातून हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरेल. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. ऐकूया मॅन फ्रॉम तारा मिस्टर रोशन पाटील येतील. ऐकूया एक धारदार आवाजाने पुढच्या मॅचचं विवरण. धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच माझ्यासोबत टॉस करण्यासाठी जोडले जातील रोशन पाटील, तारा गावचा सितारा, आणि मी मंचावर आमंत्रित करतोय यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी संघाचे A1 जोडी नरेशदादा पाटील आणि जयदेवजी पाटील मंचावर उपस्थित आहेत. आणि या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय पुढील मॅचचे नाणेफेकी करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आमचे मान्यवर नरेशदादा पाटील आणि जयदेवदादा पाटील A1 जोडी जेव्हा जेव्हा यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी संघ खेळतो आणि खूप मोठं पाठबळ सपोर्ट त्यांचा लाभलो आहे आणि त्यांच्या माध्यमातून सतत चौथ्यांदा ही टीम पॅक केली जाते. त्या मान्यवरांना मी नेक्स्ट मॅचसाठी नाणेफेकी करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार एका बाजूला बंटी जोशी आणि सोफिया म्हस्कर या दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच आमच्यासोबत जॉईंट होतील. येस, बंटी जोशी इथे आला आहे. एका बाजूला आपण पाहाल प्रवीण स्पोर्ट्स खारघर, विपक्ष आर्यन्स रोडपाली आणि दोन्ही कॅप्टन फर्स्ट ऑफिशियल कॉल आलेत. थँक्यू सो मच. मनाच्या अंतकरणापासून तुमचं देखील आभार. वेळेची किंमत खूप इम्पॉर्टंट असते, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. नाणेफेकी केली जाईल. इथून मात्र दोन्ही संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. चला नाणेफेकी केली जाईल. इकडे आपण पाहायचं आहे हेड इज अ कॉल अँड इट इज अ हेड. बंटी जोशी प्रवीण स्पोर्ट्स खारघर संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि मान्यवरांना विनंती करतोय आपण बसायचं आहे. थँक्यू सो मच. थांबायचं आहे सूर्या. तर नक्कीच बंटी जोशी आणि नाणेफेकी जिंकले. निर्णय काय असेल बंटी? आम्ही प्रथम फलंदाजी घेऊ. तर नक्कीच पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये काय टार्गेट सेट कराल? फलंदाजी हा निर्णय आज 7वा दिवस आहे विघ्नेश सर
आणि पहिला संघ असा आहे ज्याने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. नक्की जिथे जेवढं रन्स होतील तेवढा जास्तीत जास्त आम्ही रन्स काढण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. बंटी बोलूया सूर्या मस्कर, जर तुम्ही नाणेफेकी जिंकले असती तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही गोलंदाजी केली असती. तर नक्कीच गोलंदाजीचा निर्णय तुम्ही घेणार होतात. गोलंदाजी तुमच्या वाट्याला आली आहे. एक बंटीसारखा मातापिता कर्णधार तुमच्या समवेत खेळणार आहे. नेहमी तुम्ही एकमेकांसमोर खेळता, खूप चांगले फलंदाज तुम्ही देखील आहात. आणि कशा प्रकारे टार्गेट सेट करा आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? ग्राउंडचा विचार करता ग्राउंडवर धावा चांगल्या होतात. नक्की आम्ही 55-60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पहिली मॅच आपण पाहिली. शेवटचा प्रश्न असेल, पहिली मॅचमध्ये जे पहिली इनिंग झाली अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या 4 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फक्त ग्राउंड चांगला आहे, सिक्सरचे चेंडू आहेत, पण गोलंदाजीवर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. हे होते सूर्या अमास्कर. विश यू ऑल द बेस्ट बूस्ट टीम. पुन्हा एकदा कॉमेंट्रीमध्ये होईल बदल. घेऊन चलतोय ताव्या गावचा सितारा मित्र रोशन पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद महेंद्र, धन्यवाद विघ्नेश मडवी सर. अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं सध्या तुम्ही पाहताय. पहिला सामना आजच्या दिवसातील पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2025 हे 4थं पर्व, ज्यावर आहे तमाम पनवेल वासियांना गर्व अशी ही स्पर्धा. डावाला सुरुवात होईल. टार्गेट 58चा आहे. मैदानाच्या आतमध्ये 11.80च्या सरासरीने धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करावा लागेल. यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11, जयदुर्गा मुरबी, ज्या संघाचे संघमालक सन्माननीय नरेशजी पाटील, जयदेवजी पाटील आणि स्वतः कॅप्टन संकेत पाटील, व्यवस्थापक बबलू म्हात्रे, प्रितेश पाटील यांचाही आपण आवर्जून उल्लेख करू. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये स्वतः कॅप्टन अजय भातोसे, आई 11 ओवे, संघाचे संघमालक, आई ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना अध्यक्ष संस्थापक कैलासदा म्हात्रे, त्याचबरोबरीने व्यवस्थापक अजय भोईर, मार्गदर्शक अनिरुद्ध जोशी, मार्गदर्शक कुणालदादा गोवारी आणि एका बाजूला संघमालक आदरणीय गुरुनाथदादा म्हात्रे यांच्या मालकीचा संघ. आणि पहिल्या बॉलवरती बिग हिटचा प्रयत्न आहे आणि इथं फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतोय. पेठाली गावचा प्रथमेश केणी पहिला आदरा बसतो या ठिकाणी बॅटिंग करत असताना यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11, जयदुर्गा मुरबी टीमला. BPL 2025 खरं तर हे 4थं पर्व. सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात या स्पर्धेची. आणि आज या स्पर्धेचा खरं तर आपण या ठिकाणी पाहत आहे दमदार असं आयोजन नियोजन. आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना डे नाईट फॉर्मॅट. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सध्या आहोत. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चालला नवीन खेळाडू रोशन साळुंके, खरं तर गावदेवी घोट संघाचा प्रमुख खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये चालला. एका बाजूला नॉस्टॅकिंग एंडला जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाची रन मशीन तकदीर पाटील. हे 2 खेळाडू तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळतील. 58 धावांचा टार्गेट त्या ठिकाणी आहे. आता धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा मुरबी टीमला आणि एका बाजूला ओवे संघाला या धावांचा बचाव करावा लागेल. लीग फॉर्मॅटमध्ये पहिला सामना जिंकणं फार महत्त्वाचं असतं. तुमचं आव्हान या स्पर्धेतलं कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून सामने जिंकत पुढे जावं लागेल. त्यामुळे हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहिला बंटीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप प्रकाशाचा फायदा घ्यायचा आहे त्याला, कारण पुढच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. कट केला बॉलला, क्या बात आहे, जबरदस्त फटका होता वेगाच्या अगेन्स्ट. त्या ठिकाणी आपण पहिला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, गलीमध्ये बॉल फीड झाला. आय थिंक तौसिफ आहेत त्या ठिकाणी, आजिवलीचा एक जबरदस्त हरहुन्नरी खेळाडू. सध्याच्या घडीचा आपण जर पाहिला उभरता यंगस्टर म्हणून त्याच्याकडे सन्मानानं पाहिलं जातं तौसिफ. त्याला गली क्षेत्राकडे आपण पाहू शकाल. एक धाव घेत असताना अकाउंट ओपन केलं मैदानामध्ये स्वतः रोशन साळुंकेने मुरबी संघाचं आणि स्वतःचंही अकाउंट ओपन झालं. स्ट्रायकिंग एंडला आता तकदीर आलेले आहेत. एक मॅरेथॉन इनिंग एका फलंदाजाला घ्यावी लागेल. कमी गतीचा बॉल, व्हेरिएशन दाखवत असताना अजय बातोसे, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. व खरं तर आपण पाहिलं हा खेळाडू ओवे कॅम्पचा आहे, परंतु PPL ही स्पर्धा जणू काय त्याच्यासाठीच बनली. एका खरं तर पर्वामध्ये हा खेळाडू मालिकाभर देखील राहिला. जबरदस्त कामगिरी या खेळाडूने केली. व्यावसायिक खुल्या गटामध्ये देखील आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं, परंतु आज खऱ्या अर्थानं आई 11 ओवे या संघाचा संघनायक म्हणून त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे.
आणि इथे आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी त्याला मैदानामध्ये करावी लागेल. पायात टाकला, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेटसाठी अपील झाला होता. पंच सांगतात बॅटला ब्रश करून बॉल पायाला लागलाय आणि इथे मात्र आलाय हा खडखडी चौकार, 4 धावा. वैशाली 11 जयदुर्गा मुरबी संघाचे संघ मालक नरेश पाटील, जयदेवजी पाटील एवन जोडी सातत्याने या खरं तर जोडीच्या माध्यमातून ग्रामीण गटामध्ये आपण या संघाला खेळताना पाहतो. ज्या संघाचा कॅप्टन नेहमी संकेत पाटील राहिला आणि याही वेळेला या PPL मध्ये संकेतवरती मोठी जबाबदारी आहे ॲज अ कॅप्टन म्हणून भूमिका साकारतोय. पहिला चौकार, त्यानंतर यावेळेला आपण पहिला पिकअप शॉट पूल करायचा आहे. फटका फसला शॉर्ट स्क्वेअर लेगला, फिल्डर जज करतोय, बिग विकेट, मोठा धक्का बसता मुरबी टीमला. मैदानाच्या बाहेर चाललाय तकदीर पाटील. बघा रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेन बॉल त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेतली, उंची घेत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपला आणि महत्वाचा विकेट त्या ठिकाणी मिळाला. फिल्डिंग करत असताना I11 ओवे टीमला तकदीर पाटीलचं बाद होणं खरं तर आपण जर पाहिला या ठिकाणी मुरबी संघासाठी हा खरं तर खतरा असेल, धोका असेल, कारण त्याचं थांबणं फार गरजेचं होतं. एका बाजूला मागच्या खरं तर इनिंगमध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये खरं तर स्पिन अटॅकचा वारसा जपणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. स्वतः संकेत पाटील असेल, विशाल घरत, कार कोबर आणि त्याच्या बरोबरीने खरं तर आपण पाहिला देवेंद्र मुकादम शिरडोनचा दिंडा व्हेरिएशन त्यांच्याकडे होतं आणि अंतिम षटकामध्ये आलेल्या धावा त्या मात्र निर्णायक राहिल्या. गुड्डू ज्याने अंतिम षटकामध्ये धावा खर्च केले होत्या तब्बल 17 आणि यावेळेला गुड्डू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मुरबीचा हा खेळाडू. चला आपण महेंद्र आमच्या आयोजक आहेत, मैदानाच्या आतमध्ये चला. PPL पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य, आकर्षण आणि स्टँडर्ड एक वेगळ्या उंचीवरती नेणारी स्पर्धा म्हणजे पनवेल प्रीमियर लीग. पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन खरं तर ही एक चांगली संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण पाहिला सातत्याने जो नफा या स्पर्धेच्या निमित्तानं होतो त्या नफाचा सदुपयोग खऱ्या अर्थानं आपण या संघटनेच्या माध्यमातून होताना पाहिला. अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तूंचं वाटप किंबहुना वृद्धाश्रमांना देखील वृद्धांच्या मदतीला जाऊन जाणारे कोविडच्या कालखंडामध्ये देखील या पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्याबद्दल नक्कीच मी या ठिकाणी पनवेल समालोचक असोसिएशनला हॅट्स ऑफ करेल. चांगलं काम तुम्ही करताय, यापुढेही करत राहा. हीच खरं तर आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. मैदानामध्ये स्वतः त्या ठिकाणी आयोजक महेंद्र पाटील दाखल झालेले आहेत. चर्चा होईल. स्पर्धेच्या नियमावली आहे त्या नियमांचं पालन प्रत्येक टीमला किंबहुना प्रत्येक खेळाडूला करावं लागेल आणि बरोबर 25 मिनिटाचा कालावधी तुमच्या वाट्याला आहे आणि 25 मिनिटांमध्ये हे सत्र तुम्हाला त्या ठिकाणी समाप्त करावं लागेल. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती आहे तब्बल 5 गडी बाद झाले. 2 अजय भातोशेचं हे षटक ज्याने मात्र 2 विकेट काढल्या. पहिला विकेट होता प्रथमेश केनी पेठालेचा, त्याला पहिल्याच बॉलवरती त्याने बाद केला. त्यानंतर आपण पाहिला तकदीर पाटील सारखा एक महत्वाचा विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना I11 ओवे या टीमला. 5 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा. सूचना असेल खरं तर या ठिकाणी दोन्ही संघांना गणेश बाविस्कर सर आणि शिंदे सर आपण पाहता मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागलंय. संध्याकाळचं सत्र खरं तर आपण पाहिला विकसित असा हा परिसर खारघर बेल्टमध्ये आपण सध्या आहोत आणि अप्रतिम असं हे क्रीडांगण, जबरदस्त अशी आउटफील्ड या मैदानाची. विकेट अतिशय सुंदर आहे. पनवेल तालुक्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेचं A1 क्वालिटीचं आयोजन सध्या तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातील पहिला सामना. चला लगेचच निर्णय घ्या. चला महेंद्र पाटील आमचे कमिटी मेंबर आहेत, त्यांनी जे सूचना दिल्या त्या सूचनेचं पालन करावं लागेल दोन्ही टीमला. ही फायनल ऑर्डर असेल खरं तर कमिटीकडून. हॅलो
स्पोर्ट्समनशिप ज्याला आपण म्हणतो ते यातून दिसतं. थँक्यू सो मच I11 ऑल टीम. बॅट चेंज करण्यासाठी आला. पंच आपण या गोष्टीवर लक्ष द्या. तुमची परवानगी घेतल्याशिवाय पाठवू नका प्लीज. परवानगी घेतली की पाठवत जा. ओके, थँक्यू सो मच बोथ टीम्स. गेम ऑन. बॅक टू द रोशन पाटील तारा. धन्यवाद. खरं तर उत्तम खेळाडूवृत्ती दाखवले. दोन्ही संघांचं मी या ठिकाणी कौतुक करेन. बघा आपल्या जवळच्या दोन्ही संघात I11 ओवे आणि एका बाजूला यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी या संघामध्ये ही लढत. तर जे काय डिसिजन आलेले आहेत कमिटीकडून त्याचं पालन करा. लगेच आपण सामना चालू करा प्लीज. हाय व्होल्टेज ड्रामा. मी मगाशी म्हटलं पहिला सामना जिंकणं लीग स्टेजमध्ये फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला एक संधी वाढते. जरी दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत झाला तर तुम्हाला डिसायडर्स मॅच खेळण्याची संधी मिळेल. परंतु जर का पहिल्या लढतीमध्ये पराभूत झाला तर दुसऱ्या मॅचमध्ये डू ऑर डाय जिंकावंच लागेल. जर पराभूत झाला दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना पराभूत होऊन तर मात्र या स्पर्धेला पूर्णविराम द्यावा लागतोय. खूप चांगली खरं तर ही कन्सेप्ट आहे या ठिकाणी पनवेल प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. प्रथम पारितोषिक तब्बल 5 लाख, द्वितीय पारितोषिक 2,50,000, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 1,25,000. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल या खेळाडूला. मस्त PPL ग्रामीण गट देखील आहे या स्पर्धेमध्ये. त्यासाठी आपण पाहता प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25. त्याचबरोबरीने विजेत्या संघांच्या संघ मालकाला इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल आणि प्रेक्षकांसाठी देखील एक लकी ड्रॉ आहे. इलेक्ट्रिक स्कूटी त्यांनाही दिली जाईल. पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याकडे. अजयचा पुढचा बॉल धीम्या गतीचा होता. थोडंसं आपण पहिला फ्लाईट दिली, बॉलला गती काढली होती. हलक्या हाताने खेळले गुड्डू. 1 रन घेत असताना पहिलं षटक राहिलं या मॅचमध्ये I11 ओव्हे संघासाठी निर्णायक. कारण या षटकामध्ये अजय भातोसने धावा खर्च केल्या फक्त 6. 2 खेळाडू बाद करण्यामध्ये अजयला मिळालं यश. 6 धावा 2 गडी बाद. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा फलकावरती आपण पाहताय मुरबी संघाच्या माध्यमातून 2 खेळाडू बाद 6 धाबा. टार्गेट 58चा आहे. त्यामुळे आता अजूनही येणाऱ्या 4 षटकांमध्ये 52 धावांची गरज असेल बॅटिंग करताना मुरबी टीमला. प्रतिषटक आता रिक्वायर्ड रेट थोडासा वाढलाय 13.00. पहिल्या षटकाला मात्र चांगला स्टार्ट मिळाला I11 ओव्हे संघाला. अजय बातोशे ज्याच्यावरती संघनायकाची जबाबदारी आहे. अप्रतिम स्पेल त्याने टाकला. बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं सुरुवातीला तौसिफ शेखने 14 धावांचं योगदान दिलं. अजयला फारसा इम्पॅक्ट टाकता आला नव्हता. 0वरती बाद झाला. आणि त्यानंतर धीरज मात्रे खरं तर ओव्याचा खेळाडू आहे. त्याने अफलातून बॅटिंग केली. 20 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. आणि तदनंतर प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन तितकंच चांगलं राहिलं. 57वरती हा संघ पोहोचला आणि त्यानंतर 58 धावांचं एक फायटिंग टोटल उभारलं. त्या धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 6. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती आलाय धरणा गावचा खेळाडू विशाल मडवी. फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म सीमर प्रॉपर यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर आहे. जबरदस्त बॉल टाकलाय. लाऊड अपील. बॉल रिलीज केल्यानंतर गोलंदाज मध्ये आलाय. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या पंचांना निर्णय देण्यासाठी. त्यामुळे खरं तर हा बेनिफिट मिळाला फलंदाजाला. डेफिनेटली तुम्हाला वॉर्न केलं जाईल. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. टो क्रशिंग यॉर्कर. हा ॲक्शन बॉल टाकला होता त्या ठिकाणी विशाल मडवी. एक वेगळ्या धाटणीचा गोलंदाज आहे. प्रचंड कॉन्फिडन्स त्याच्या खरं गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. चला वारंवार आपण एकत्र येऊ नका प्लीज. फिल्डिंग करणाऱ्या टीमला ही सूचना राहील. फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. अजय बातोसे स्वतः संघनायक, रोहन कोळी, नमित पगडे, विवेक म्हात्रे, धीरज म्हात्रे, विशाल मडवी, राकेश पोडजी, सुदेश साळुंके, अजित भोसले, रियाज अन्सारी, सजल बातोसे, अजय ठोंबडे, रोहन लबडे, तौसिफ शेख. खरं तर हा स्क्वॉड आहे I11 ओव्हे संघाचा. नेक्स्ट बॉल तयार गुड्डूसाठी. तेच तर्रार फास्ट अँड फ्युरियस गुड लेंथ मध्ये टाकला आणि बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आक्रमक सुरुवात करावी लागेल आता फलंदाजांना. तकदीर बाद झाला. अजूनही टीम स्क्वॉड मध्ये मनीष गरज सारखा हार्ड हिटर फलंदाज आहे. त्यामुळे हा संघ सुरक्षित राहील. जयेश डांगरकर सारखा एक जबरदस्त जेन्युइन ऑलराऊंडर या टीम मध्ये उसारलीचा. त्याच्यावर देखील मोठी जबाबदारी राहील. अप्रतिम खरं तर गोलंदाजी सध्या होताना आपण पाहताय.
सेकंड षटक विशाल मडवीचं, सलगचे 2 डॉट बॉल. प्रेशर पुन्हा वाढेल मुरबी संघावरती. प्रेशर रिलीज करणारा एखादा मोठा फटका येईल का? गुड्डूच्या बॅटमधून आलाय, क्या बात आहे. हा पंप चॅक ऑन साइडला पूल करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर हा धमाका. PPL षटकार. चांगला शॉट ऑफ लेन बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवत असताना गुड्डूने मात्र हा षटकार टोकलाय. PPL षटकार, मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल. या क्षणाचा मात्र अत्यावश्यक असा हा फटका होता मुरबी संघासाठी. 6 धावा आल्या, स्कोर मूव्ज ऑन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 12 धावा. 58चा पाठलाग करताना आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्डवरती. पुढचा बॉल पुढे टाकलाय, हा फटका फसलाय. त्या ठिकाणी शॉट कव्हरला मात्र झेल टिपलाय. अजून एक धक्का बसला मुरबी टीमला. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलंय मैदानामध्ये विशाल मडवीने गुड्डूला. मुरबी संघाला हा तिसरा धक्का असेल मुरबी टीमसाठी. लीगचे खरं तर यशस्वी आयोजक, युवकांच्या गळ्यातले ताबीज सन्माननीय कैलासदादा म्हात्रे, आदरणीय गुरुनाथदादा म्हात्रे यांच्या मालकीचा संघ आपण सध्या पाहता I11 ओवे. ज्या संघाचे व्यवस्थापक अजय भोईर, मार्गदर्शक अनिरुद्ध जोशी, कुणालदादा गोवारी यांना आपण पाहताय मंचावरती. एका बाजूला यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी संघाचे ओनर नरेश शेठ पाटील, जयदेव शेठ पाटील, मॅनेजर बबलू म्हात्रे, प्रितेश पाटील यांना आपण सध्या पाहता स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही स्वागत. सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तिसरा धक्का बसलाय. टॉप ऑर्डरचे खेळाडू सपशेल अपयशी ठरलेले आहेत आता बॅटिंग करताना मुरबी संघाचे. परंतु मैदानामध्ये मी ज्याचा उल्लेख केला तर नावा संघाची रन मशीन मिस्टर हातोडा मनीष करत मैदानाच्या आतमध्ये आलाय. आक्रमक स्फोटक इनिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि यावेळेला मात्र त्या इनिंगची गरज आहे आता मुरबी संघाला. तर दुसऱ्या बाजूला विशाल मडवी, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, सेन्सेबल क्रिकेट. फक्त सन्मान दिला, बॉलला ऑन साईडला टर्न केला, दिशा दिली. त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह करत असताना हा फटका आपण पाहिला. सिंगल घेत असताना एंड बदलला. 1 धाव मिळाली मुरबी संघाला. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या स्कोर कार्डवरती 3 खेळाडू बाद, तब्बल 13 धावा. 58चा पाठलाग. त्यामुळे अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं जवळजवळ 45 धावांची गरज आहे मुरबी टीमला. चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढत चाललं. एका बाजूला घोटगावचा सुपरस्टार, घोट संघाचा संघनायक रोशन साळुंके हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. युवा जिगरबाज रायगड संघाचं नेतृत्व करणारा एक जबरदस्त खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती. कॉपी बुक स्टाईलचे फटके, डाऊन द ग्राउंड फटके, ऑन साईडला पूलचे फटके, कटचे फटके पाहिले आपण रोशन सालुंकेचे. परंतु या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये रोशन आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करेल का हे देखील पाहावं लागेल. विशाल मडवी धरणा गावचा खेळाडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. जबरदस्त गती, कट केला बॉलला दिशा देत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहिला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा दुष्काळ पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मुरबी संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद, फक्त आणि फक्त 14 धावा. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.00च्या सरासरीने 14 धावा आल्या. खरं तर महेंद्र सर, करंट रन रेट थोडासा डाऊन आहे. आस्किंग रन रेट आता वाढत चाललाय. कारण पहिल्या षटकामध्ये अजय बातोसेने धावा खर्च केल्या होत्या फक्त 6 आणि त्यानंतर या षटकामध्ये विशाल मडवीने धावा खर्च केल्या 8. आता बॉलिंग मार्क वरती आलाय कुंभरभुजे संघाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू रोहन कोहली. उल्वेनोडमधील एक आणखीन एक जबरदस्त असा गोलंदाज या षटकामध्ये आलाय रोहन कोहली. तिसरं षटक देखील महत्त्वाचं राहील. लेफ्ट आर्म सीमर असा हा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आला. डाव्या हाताचे गोलंदाज या खरं सामन्यामध्ये निर्णायक राहतील कारण समोर 2 उजव्या हाताचे फलंदाज आहेत आणि यावेळेला रोहन कोहली जो कुंभरभुजे गावाला बिलॉंग करतोय तो खेळाडू आता मैदानामध्ये आला. समोर घोडगावचा रोशन सालुंके. अभी नहीं तो कभी नहीं
आस्किंग रन रेट आपण जर पाहिला 14.66 वर गेलाय, कारण 18 बॉलमध्ये आता बनवायच्यात मुरबी टीमला तब्बल 44 धावा. येलो आर्मी एका बाजूला आपण पाहता ऑरेंज जर्सी परिधान केलेले हे खेळाडू आहेत फिल्डिंग करताना. I11 ओवे फर्स्ट मॅच आजच्या दिवसातील पहिला सामना. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. स्लॉग हिटचा प्रयत्न आहे, परंतु इथे पुन्हा एकदा बॉलला हातभर टर्न केलाय, वळवलाय. डॉट बॉल त्या ठिकाणी रोहनने टाकलाय. दबाव पूर्णपणे आता पुन्हा एकदा मुरबी संघावरती. 17 बॉल 44 धावा. हा सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण मैदानामध्ये रोशन सालुंके उभा आहे, त्याच्याबरोबर मनीष गरत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असेल. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. क्या बात आहे, खेचून मारलाय. पिकअप शॉट मिड विकेटच्या क्षेत्राकडे जमिनीला समांतर. इट्स अ फायटी अँड मायटी PPL षटकार. कमालीचा आपण पाहत आहे मनीष गरत हा खेळाडू. डॉट बॉल या क्षणाला प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल मुरबी संघावरती, त्यामुळे षटकार चौकार आता खेळावे लागतील. एरियल स्ट्राईक मैदानामध्ये फलंदाजांना करावी लागेल. तेव्हा धावांचा पाठलाग होईल. स्विंग अँड मिस. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. रोहन कोळीच्या माध्यमातून दबाव आता पूर्णपणे यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11, जयदुर्गा मुरबी या टीम वरती प्रेशर वाढत चाललाय. या कठीण प्रसंगातून आता मनीष आणि रोशन संघाला पुढे घेऊन जातील का हे पाहावं लागेल. डॉट बॉल आलाय. आता समीकरण म्हणलं अंतिम 13 बॉल विजयासाठी 37 धावा. 13 चेंडूमध्ये 37 धावांचं कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलं. एका षटकामध्ये 30 धावा येताना पाहिल्या या स्पर्धेमध्ये, तर 37 का होणार नाहीये. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि इथे मात्र दबावामध्ये केलेला हा चुकीचा फटका होता. एलिव्हेशन मिळालं परंतु डिस्टन्स कमी क्लिअर केलं. झेलबाज झाला मैदानामध्ये मिस्टर हातोडा मनीष करत. बॅक टू द डगआउट. 3 षटकं संपली. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 37 धावांचं समीकरण. आई ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय संघ मालक गुरुदादा म्हात्रे यांना आपण पाहताय, जे खरं तर I11 ओवे संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि रायगड प्रीमियर लीग स्पर्धेचे यशस्वी आयोजक. पहिल्यांदा डे नाईट फॉर्मॅटमध्ये रायगड प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून पाहिली, परंतु यावेळेला पनवेल तालुक्याची सन्मानाची मानाची अभिमानाची स्पर्धा PPL 2025 पनवेल प्रीमियर लीग 2025. पनवेल तालुका म्हटलं की प्रचंड विस्तार असणारा हा कदर मोठा तालुका आहे. कर्नालाच्या कुशीमध्ये आपण गेला तर शेवटचं गाव केलवणे, इकडे आपण पुढे आला तर जांभिवली, चावणे परिसर, सावळे असेल, त्याचबरोबरीने आपण पाहिला खारघर बेल्ट, तळोजा MIDC परिसर, असा मोठा परिसर. आणि एका बाजूला आपण पाहता की ओळे पारगाव हा परिसर प्रचंड मोठा परिसर आहे आणि या परिसराला एकत्र आणण्याचं काम आणि त्यांच्या बरोबरीने इंटर कॉलनीचे खेळाडू करता आपण पाहिलं. शहरी भागातील खेळाडू देखील त्यांनाही चांगलं प्लॅटफॉर्म या PPLच्या माध्यमातून उपलब्ध केलंय. पनवेल समालोचक असोसिएशन या संघटनेने त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. 12 बॉल आणि विजयासाठी 37चं समीकरण. पनवेल खरं तर आपण पाहता या ठिकाणी पनवेल प्रीमियर लीगचं हे आयोजन विस्तार वाढत चाललाय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं बरंच खरं तर फेरबदल होत आहेत
आणि यावेळेला आपण पाहतात 12 चेंडूमध्ये 37 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलं. मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर जयेश डांगरकर. उसारलीचा हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती. वहालचा गोलंदाज सुदेश साळुंके आता इथे खरं तर बॉलिंग मार्कवर. त्याला समोर रोशन साळुंके वर्सेस साळुंके. या मॅचमध्ये रोशन या ठिकाणी इम्पॅक्ट टाकेल का हे पाहायचं आहे. फटका फसलाय आणि पहिल्या बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवलाय सुदेशने. कटरचा बॉल टाकला, हलकीशी कडा घेत बॉल गेला फ्लाय स्लिपला. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का टीम मुरबीला. बॉबी धन्यवाद. रात का चांद. तर 11 बॉल 37 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. त्या ठिकाणी देवेंद्र मुकादम डिंडा शिरडोनचा हा खेळाडू. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यवान झालेली भूमी शिरडोन नगरीचा हा खेळाडू. वन्स अगेन व्हेरिएशन पाहायला मिळालं. मी मगाशी म्हटलं खरं तर बघा दिंडा नाहीये, हा फलंदाज वेगळा आहे. भूषण मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. भूषण पाटील तळोजा मजकूरचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वारंवार डॉट बॉलचा भडीमार पाहिला I11 ओवे संघाकडून. त्यामुळे आता दबावामध्ये आलाय मुरबी संघ. असं वाटलं होतं सहजगत्या धावांचा पाठलाग होईल, कारण या टीमकडे तकदीर पाटील सारखा एक आक्रमक फलंदाज होता. या टीमकडे आपण जर पाहिला मनीष गरज सारखा चांगला फलंदाज होता, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकला भूषणने. सीमा पार PPL षटकार. तर याच दरम्यान मीत 11चे सर्वे सर्वा सुप्रसिद्ध पॅकर उद्योजक नशीब शेठ भोईर यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेतात. नशीब शेठ भोईर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. 8 बॉल 31 धावा. खरं तर महेंद्र सर आपण पाहिलं ह्या 2 बॉलला विशेष महत्व आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. लगातार दुसरा धमाका. भूषण ही इज ऑन फायर. आणखीन एक PPL षटकार. मनुष्याच्या आयुष्यामध्ये जसे आपण अप अँड डाऊन्स पाहिले तसे चढ उतार आता या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. असं वाटलं आता एकदम या मॅचमध्ये मजबूत पकड बनवतोय I11 ओवे. आणि दबाव जो वाढला होता, दबावाचा फुगा जो खरं तर मोठा झाला होता, त्याला टाचणी मारण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भूषणनं केलं. या क्षणाला कमबॅक केलं. 2 षटकाराला तिसरा येईल का याची प्रतीक्षा आता आहे. मुरबी संघाला समीकरण बनलंय अंतिम 7 बॉल विजयासाठी 25चं समीकरण. कहाणी में ट्विस्ट. 7 बॉल 25 हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलंय. सुदेशचा पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. फुल टॉस आहे. इट्स अ बीमर. घर फिरले की घराचे वासे ही प्रथा असं म्हणतात. आणि इथे मात्र क्रुशियल कंडिशनला हा नशिबाचा पंजा मिळतोय टीम मुरबीला. चला शॉर्ट टी मीटिंग आपण एकत्र येऊ नका. 2 षटकारांचा दबाव आणि त्यानंतर आपण पाहिला व्हेरिएशन करताना मात्र या ठिकाणी सुदेशचा हा चेंडू अंगलट आला. तर या दरम्यान आदरणीय तुकारामजी भगतसाहेब खारगर यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. खरं तर आपण पाहता मोक्याच्या क्षणाला आता फ्रीट मिळालाय आणि 5 धावा खऱ्या अर्थाने बोनसच्या मिळाल्या. असं म्हणतात किस्मत भी बहादुरों का साथ देते. भूषणने त्या ठिकाणी आपण जर पाहिलात खरं तर
एक धाडस दाखवलं, 2 षटकार ठोकले. आता पुढचा बॉल फ्रीडचा राहील. आणखीन एकदा बॅकफुटला आलेत. वन्स अगेन फुल टॉस. यावेळेला ही बिमर घोषित केलाय. दुसरी होईल का? पडलाय भूषण खाली. दुसऱ्या रनसाठी निघाले, धडपडले आणि 2 धावा कंप्लीट होताना ओव्हर तोही झालाय. क्या बात आहे. जबरदस्त कमबॅक, ग्रेट कमबॅक. रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स कॉल या साईड पॅटर्नसाठी फिल्डिंग टीम रिव्ह्यू आला. यस, चेक केलं जाईल. क्या बात आहे. हा सामना आता पुन्हा एकदा रफ अँड टफ होत चाललाय. चला ऑनफिल्ड अंपायर गणेश बाविस्कर सर आपण या प्लीज. चेक केलं जाईल. चला मॅच रेफरी आपण या प्लीज. ऑफिशियल पंच आपण या. क्रुशल हा डिसिजन राहील. हा सामना आता पूर्णपणे फिरलाय. जबरदस्त मॅच. मजबूत पकड जी मिळवली होती i11 ओव्हे संघाने ती मात्र आता थोडीशी लूज झाली आहे, ढिली झाली आहे. कारण सुदेश साळुंकेचे शेवटचे 3 बॉल, या 3 बॉलवरती भूषणने केलं आक्रमण. अंतिम क्षणापर्यंत लढायचं, मैदान गाजवूनच सोडायचं हे मात्र ठरूनच भूषण मैदानामध्ये आलाय. आणि काय सामना आता बनवलाय बघा. जर का हा बॉल बिमर असेल तर मात्र 3 धावा आणखीन मिळतील आणि फ्रेश गोलंदाज तुम्हाला आता वापरावा लागेल एका बॉलसाठी. कारण लगातारचा हा दुसरा बिमर राहील. ऑलरेडी पहिला बिमर टाकलाय, त्याच्यावरती चौकार मिळालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा. चला सर्व आपले 12वे खेळाडू बाजूला व्हा. फक्त पंच निर्णय देतील तो अंतिम राहील. प्लीज थोडं सहकार्य करा. दूध का दूध और पाणी का पाणी PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट तुम्ही होताना पाहताय. नेक्स्ट मॅचसाठी सज्ज राहा आपण. बंटी आणि एका बाजूला सूर्या. बिग फाईट. टॉस जिंकत बंटीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यालाही शुभेच्छा आपण देऊया आणि सूर्यालाही आपण शुभेच्छा देऊया. मॅच ऑन. सामना आता रफ अँड टफ झालाय. हाय व्होल्टेज ड्रामा. कोणालाही अपेक्षा नव्हती हा सामना आता इथपर्यंत येईल. 2 ओव्हरमध्ये 37 धावांचं समीकरण असताना 9 बॉल 37 वरती समीकरण आलं. 8-31 वरती आलं. बिमर चौकार मिळाला. 7-25 वरती हा समीकरण आता डिसिजन पेंडिंग आहे. जर का इथे बिमर असेल तर मात्र आणखीन एक एक्स्ट्रा बॉल खेळण्याची संधी यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11, जय दुर्गा मुरबी संघाच्या भूषणला मिळेल. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. पंचांचा डिसिजन आहे. इट्स अ बिमर. 2+1. क्या बात आहे. गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलं जाईल. 3 धावा मिळाल्या. आता कॅल्क्युलेशन बदललंय. 7 बॉल विजयासाठी 17 धावांचं समीकरण. 7-17. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. पहिल्या 5 बॉलमध्ये सुदेश साळुंकेने तब्बल 20 धावा खर्च केल्या आणि या खरं तर इनिंग मध्ये भूषणचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष तुम्ही या सामन्यामध्ये पाहताय. हाच तर आहे खरं तर PPLचा थरार. PPLचं यश तुम्ही पाहता. सध्या पहिल्या लढतीमध्ये हा सामना आता रफ अँड टफ होत चाललाय. या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली. कोणता संघ जिंकणार, मुरबी की ओवे, सामना संपलेला नाहीये. जरी सुदेश साळुंकेने 2 खराब चेंडू टाकले असले तरी आणखीन अजूनही संधी गमावलेली नाहीये ओवे संघाने. कमबॅक हे करावं लागेल. लेट पण थेट तुम्हाला सामन्यामध्ये यावं लागेल. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. मी विनंती करेल आपण पंचांशी त्या ठिकाणी संवाद करू नका. प्रत्येक खेळाडूंना सूचना राहील. सामना चालू करा. स्पीड अप. वेळेला महत्त्व दिलं जाईल आणि हा सामना आता अतिशय रफ अँड टफ झालाय. बॉलिंग मार्कमध्ये 1 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी आलाय. विवेक म्हात्रे ज्याने बॅटिंग चांगली केली. ओव्याचा हा खेळाडू आहे. सन्माननीय कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे यांचे खरं तर ते पुतणे देखील आहेत आणि जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू धीरज विवेक त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वर त्याला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 7 बॉल 17 धावा. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं पहिला भूषणने रंग भरले. हा सामना जिवंत केला. या सामन्यामध्ये आपण पाहताय खरं तर संजीवनी दिली मुरबी संघाला भूषण या फलंदाजाने. ग्रेट परफॉर्मन्स, जबरदस्त बॅटिंग. पहिल्या लढतीमध्ये हा सामना आता हाय व्होल्टेज झालाय. 7-17चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. PPLचा हा थरार तुम्ही पाहताय. लास्ट 7 बॉल थ्रिल ज्याला म्हणता येईल. शेवटच्या 7 बॉलचा थरार तुम्ही सध्या मैदानामध्ये अनुभवणार आहात. कोण जिंकणार, मुरबी की ओवे. अंतिम बॉल या षटकामधला फ्रीट असेल, समोर फलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये भूषण. 7 बॉल 17 धावा. लॉफ केला बॉलला. आज देखे जरा किसमें कितना है दम. भूषण सांगतोय मैदानामध्ये 3रा षटकार ठोकलाय. या पट्ट्याने फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. कमालीची बॅटिंग. खरं तर मागच्या काही बॉलच्या अगोदर आपण जर पाहिला संकेतच्या चेहऱ्यावरती 3-13 वाजले होते, परंतु आता त्याचा चेहरा खुललाय. क्या बात आहे.
भूषणने काय कमालीची कमबॅक करून दिला आणि खरं तर जयदेव शेठ पाटील यांच्या वतीने भूषणला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये भूषणला. खरं तर आपण पाहिला हा खेळाडू तळोज मजकूरचा आहे आणि संधीचं सोनं करतो मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम असा खरं तर कमबॅक त्याच्या माध्यमातून. 6 बॉलमध्ये आता विजयासाठी 11चं समीकरण तुम्ही ऑन स्क्रीन पाहता. या ठिकाणी या सामन्याचं कॅल्क्युलेशन 6-11चं खरं तर समीकरण या सामन्यामध्ये आलंय. चांगली लढत या ठिकाणी आपण पाहिली. अजूनही सामना संपलेला नाहीये. कमबॅक करावा लागेल अंतिम षटकामध्ये. 6 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज येतोय I-11 ओवे संघाचा खेळाडू धीरज मात्रे. ओव्याचा आणखीन एक यंगस्टार सुपरस्टार या धावा वाचवेल का हे देखील पाहावं लागेल. शैफाली वर्माची मला आठवण झाली. महिला विश्वचषक चषक फायनलच्या सामन्यामध्ये तिला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. संधीचं सोनं करत असताना सामनावीर राहिली आणि तशीच कामगिरी या खेळाडूने केली आहे. जबरदस्त ग्रेट कमबॅक भूषणच्या माध्यमातून. बघा या स्पर्धेमध्ये रोहित कोळीच्या अगेन्स्ट याला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलंय. 6 बॉल 11चं कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलंय. समोर फलंदाज आहेत जयेश डांगरकर. अजय डांगरकर जयेश डांगरकर ही जोडी आपण पाहिली. उसारली संघाची नेरेधुंद्रे परिसरातील एक ताकदवर ही जोडी. त्या जोडीमधला हा खेळाडू स्टार्टिंग एंडला बॉलिंग मार्कवरती आलाय धीरज मात्रे. कमबॅक करावा लागेल. दबाव आहे धीरजवरती. कमी वयाचा खेळाडू गुणवत्ता ठासून भरली या खेळाडूकडे. जरी मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या असल्या तरी मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स दाखवावा लागेल या ठिकाणी धीरजला. आपल्या संघासाठी आपल्या कॅप्टनसाठी आपल्या गावासाठी. ओव्याचा हा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. धीरज धावा वाचवेल का हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला. याचं उत्तर आता या 6 बॉलवरती मिळेल. पहिला बॉल खोलात टाकलाय. फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता 5 बॉल विजयासाठी 11चं समीकरण सामन्यामध्ये आलं. चला दुखापत झाली. फर्स्ट एड किट घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र सर आमच्या स्पर्धेचे खरं तर आयोजक कमिटी मेंबर. लगेचच आपण फर्स्ट एड किट घेऊन मैदानाकडे चला. थोडी दुखापत झाली. बॉबी कोहली क्या बात आहे. चला बॉबी चला लवकर चला मैदानामध्ये. थोडी इजा झाली आहे. प्रचंड वेगाने हा बॉल डिलिव्हर केला होता त्या ठिकाणी धीरजने. हा डॉट बॉल बरंच काही सांगून झालं आता मुरबी टीमला. मी मगाशी म्हटलं जरी मागच्या षटकामध्ये धावा आल्या तरी हा सामना संपलेला नाहीये. हा सामना दोलायमान परिस्थितीवर झुकलेला आहे. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. विवेकच्या पायाला दुखापत झाली. चला सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाकडे पाठवा. फिल्डिंगच करायचे त्यांना. जे खरं तर तुमचे सबस्टिट्यूट खेळाडू आहेत त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवा. प्रचंड वेग होता. वेगाने बॉल त्या ठिकाणी पायाला लागलाय त्या ठिकाणी विवेकच्या. बॉबी आमचे त्यांना घेऊन येतात मैदानाच्या बाहेर. बघा रिप्लेमध्ये तुम्ही पाहिला तर वेग भरपूर होता. शोल्डरचा वापर करत असताना आपण धीरजला पाहिलं. डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता अंतिम 5 चेंडू विजयासाठी 11चं समीकरण. ग्रेट मॅच. पैसा वसूल सामना. पहिली लढत विघ्नेश मडवी सर बघा पैसा वसूल हा सामना होतोय आणि काय कमालीचं प्रदर्शन केलं होतं मागच्या ओव्हरमध्ये भूषणने. परंतु सामना संपलेला नाहीये. I-11 ओवे हा संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. तर एका बाजूला आपण पाहता मुरबी संघ देखील या सामन्यामध्ये सहजासहजी हार मानणार नाहीये. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. नाण्याच्या 2 बाजू आहेत. हार आणि करता आपण पाहिलं हार आणि जीत. एक संघ पुढे जाईल. पुढचा एक संघ विजयी होईल. एक संघ मात्र तुम्हाला पराभूत होताना या मॅचमध्ये पाहायला मिळेल. परंतु वेळ जास्त घेत आहे. प्लीज विनंती राहील I-11 ओवे संघाला कॅप्टनला आणि सर्व खेळाडूंना थोडंसं सहकार्य करा. 5 बॉल 11चं समीकरण. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा. सेकंड ओव्हरमध्ये 8 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा. चौथ्या ओव्हरमध्ये मात्र सामन्याला कलाटणी मिळाली. 20 धावा आल्या. आता या ओव्हरमध्ये धावा बनवायच्या तब्बल 11. एक बॉल फेकला होता खरं तर विवेकने माफी असावी. त्याच्यावरती षटकार ठोकला होता भूषणने. 5 बॉल 11चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे. याही वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. स्ट्राईक रोटेट केली आहे. जयेश मात्र अडकळत खेळतो. 22च्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळाली. धावा कशा का येईना इथं मात्र येणं गरजेचं आहे. यस चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. लगेच आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. टीव्ही अंपायरची मदत घेतली. चला कमिटी चेक करतील. आपण सामना चालू ठेवा. जो का निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. सलगचे 2 डॉट बॉल परंतु एक अवांतर धाव मिळाली. 22च्या स्वरूपात 4 बॉलमध्ये विजयासाठी आता 10 धावांचं समीकरण. बघा आपल्या परिसरातील दोन्ही संघात. त्यामुळे प्रत्येकाला विनंती असेल आपण खाडवृत्ती दाखवा आणि चांगला खेळ फेअर क्रिकेट मैदानामध्ये आम्हाला पाहायला सर्व प्रेक्षकांना पाहायला आवडेल. त्यामुळे आपण लगेच सामना चालू ठेवा. जो काय निर्णय असेल इथून मात्र ऑन स्क्रीन पाहिला जाईल दिला जाईल. याची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्या. 4 बॉल 10चं कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आहे. 4 बॉल 10चं कॅल्क्युलेशन. ऑब्जेक्शन आलं त्या ठिकाणी बॉलच्या शैलीवरती. बघा नेक्स्ट मॅच असेल पुढचा सामना
प्रवीण स्पोर्ट्स खारघर ज्या संघाचा संघनायक आहे बंटी जोशी, संघ मालक आदरणीय प्रवीणदादा पाटील, व्यवस्थापक महेशदादा भोईर, त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ असेल पुढच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थाने आर्यन स्पोर्ट्स रोडपाली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, ज्या संघाचे कॅप्टन आहेत सूर्या मस्कर आणि ओनर आहेत रोहनदादा आत्माराम पाटील. रोडपालीचे संघ मालक मार्गदर्शक अजितदादा पाटील, अरुणजी पाटील यांना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघनायक आणि संपूर्ण स्क्वॉड आपण रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा चर्चा होते ऑन स्क्रीन आपण पाहताय सध्या. या खरं स्पर्धेचे आमचे घटक प्रमुख घटक महेंद्र पाटील संवाद करतायत, चर्चा साधतायत त्या ठिकाणी पंचांबरोबर. योग्य निर्णय आम्ही देऊ. मैदानावरती कोणत्याही खेळाडूवरती किंवा संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी मात्र घेतली जाईल. 4 बॉल 10 स्ट्राईक हवी होती भूषणला, बाईच्या स्वरूपात सिंगल आली. भूषण स्ट्राईक एंडवर त्याला, ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 7 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. अफलातून इनिंग ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार भूषणच्या इनिंगमध्ये पाहिले. आता अंतिम 4 बॉल विजयासाठी 10 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. विनंती राहील फिल्डिंग करणाऱ्या I11 उभे संघाच्या संघनायकाला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. सामना चालू करा, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. 4 बॉल 10 हा सामना आपण पाहिला अतिशय हाय व्होल्टेज होत चाललाय, दमदार अवस्थेमध्ये आलाय. उत्कंठा शिगेला पोहोचली या लढतीची. प्रचंड दबाव दोन्ही संघांमध्ये वाढत चाललाय. कोण जिंकणार या वर्तमान स्थितीमध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ राहील विजेता. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होते धीरज मात्रे, मॅन फ्रॉम ओवे. धीरज मात्रे समोर, ज्याने खरं तर या सामन्यामध्ये रंग भरले. भूषण स्ट्राईक एंडला यॉर्कर आहे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइडला, लॉंग ऑनला फिल्डर थ्रो अतिशय वेगवान झालाय. रनआउटची संधी, विकेट मिळालाय. 1 धाव मिळाली मुरबी संघाला, एक महत्वाचा विकेट मिळालाय. फिल्डिंग करताना I11 ओवे टीमला आता सामना बनलाय 3 बॉल 9 वरती. 3 बॉल 9 धावांची गरज असेल मैदानामध्ये मुरबी टीमला. संदेश करावकर यांच्यासाठी पारितोषिक आलं बॉबी कोळी. एक षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलं या ठिकाणी संदेश करावकर साठी. संदेश मैदानाच्या आतमध्ये चालला. मुरबीचा आणखीन एक जबरदस्त आक्रमक खेळाडू. अंतिम 3 बॉल विजयासाठी आता 9 धावांचं समीकरण. I11 ओवे विपक्ष यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी. या 2 संघामध्ये हा संघर्ष आपण पाहता. बिग बॅटल, महायुद्ध जणू काही खरं तर या स्पर्धेचा सेमीफायनल मेगा फायनल सामना चालू असा खरं तर वातावरण निर्माण झालं या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा. 3 बॉल 9 चं समीकरण या सामन्यामध्ये. पहिला सामना आजच्या दिवसातील तोही आपण जर पाहिला जबरदस्त आपण रंगताना पाहता. चला 95 विनंती असेल आपण आपली पोझिशन घ्या, सामना चालू करा. नो आर्ग्युमेंट. खेळाडूंना ही विनंती करेन आम्ही, आयोजकांच्या वतीने भरपूर अवधी घेतलाय, भरपूर सामन्याला वेळ घेतला आपण या इनिंगला. अंतिम 3 बॉल 9 धावा. एक मोठा फटका मॅन्डेटरी राहील या 3 बॉल मध्ये मुरबी संघासाठी. कंपल्सरी खेळावा लागेल जर का 9 धावांचा पाठलाग करायचा असेल मुरबी टीमला. संदेश मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे ऑन साइडला ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग नाहीये. कौतुक जितकं करावं तितकं कमी. जयेश सांगतो मै होऊ ना, त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. आत्मविश्वास त्याने स्वतःमध्ये दाखवला. आता 2 बॉल विजयासाठी 8चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. आतापर्यंत एकही सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये, परंतु जर का इथे 7 धावा आल्या पुढच्या 2 बॉल होती तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. आणि जर का 8 कंप्लीट केल्या तर मात्र हा सामना जिंकेल मुरबी संघ. आणि 7च्या कमी धावा आल्या तर मात्र या सामन्यामध्ये मुरबी संघाला पराभवाला सामोरं जावं लागेल. बिग फाईट, बिग फाईट. 2 बॉल 8चं समीकरण या सामन्यामध्ये आलं. चला सामना चालू करा प्लीज. बघा आपण सातत्याने एकमेकाच्या विरोधामध्ये एका परिसरामध्ये खेळताय, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा आणि सामना चालू ठेवा आपण. 2 बॉल 8चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 2 बॉल 8चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. सामना अतिशय हाय व्होल्टेज झालाय. चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. निर्णयाची प्रतीक्षा असेल खरं तर. चला आपण सामना लगेच चालू ठेवा. पहिला सामना आजच्या दिवसातला
पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित आपण पाहत आहे पनवेल प्रीमियर लीग 2025 सीझन 4. आजच्या दिवसातील पहिला सामना I11 ओबे विपक्ष यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी या संघामध्ये ही लढत. सामना आता आलाय 2 बॉल 8 वरती. कोण जिंकणार हा सामना चर्चा होते त्या ठिकाणी खेळाडूंमध्ये. चला संकेत आपण मैदान सोडा, सामना चालू करा लगेच. विनंती राहील आयोजकांच्या वतीने. निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे. जबरदस्त मॅच. त्यासाठी आयोजकांबरोबरीने खेळाडूंचं देखील तितकंच उत्तरदायित्व आहे. त्यांचं सहकार्य देखील फार महत्वाचं असतं. सामन्याकडे आपण जाऊया. अंतिम 2 बॉल. आता विजयासाठी 8 धावा. हा सामना संपलेला नाहीये. नेरदुंद्रे विभागातील एक मास्टर माइंड खेळाडू जयेश डांगरकर साठी आणखीन एक ब्लॉक ऑल. याही वेळेला आपण जर पाहिला कमबॅक मैदानामध्ये होतोय. I11 ओवे संघाच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झालेली आहे की नाही, किंबहुना खेळाडू बाद आहे याची चर्चा होईल. आणि इथून मात्र आता आपण पाहताय खरं तर मैदान सोडावं लागेल. आय थिंक जयेशला हा डॉट बॉल आहे. विकेट देखील मिळालाय या बॉलवरती. 2 बॉल 8चं समीकरण आता 1 बॉल 8 वरती आलाय. ग्रेट कमबॅक I11 ओबे या संघाच्या माध्यमातून जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. आणि जितकं कौतुक धीरजचं करावं तितकं कमी. प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर लेनमध्ये त्याने सातत्याने भडीमार केला. त्याचा फायदा ओवे संघाला झालाय. 1 बॉल बाकी आहे.
प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो सामनावीर. चला लगेचच सूर्या फिल्डिंग लावून घ्या. बंटी आपण स्क्वॉडमध्ये बसून घ्या. प्रवीण स्पोर्ट्स कारगर संघाच्या संपूर्ण स्क्वॉडला विनंती राहील आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या. जशी डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन बदल. पहिल्या सत्राकडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा विघ्नेश मडवी सर नवी मुंबई यांच्याकडे. धन्यवाद. तर या दरम्यान आदरणीय तुकारामजी भगत साहेब आणि संजयजी रेवणे साहेबांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. तर सामनावीर ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, बॅटिंग करत असताना 20 धावांचं योगदान दिलं, चौथ्या क्रमांकावरती येऊन बॉलिंग करताना 11 धावा डिपेंड करणारा धीरज ठरलाय या सामन्याचा हिरो सामनावीर धीरज म्हात्रे. धीरज सामनावीर ठरलाय. चला धीरज या. मॅच चालू होईल. बंटी सलामीवीर जोडी मैदानाकडे आपण लगेच पाठवा. मॅचला सुरुवात होईल. नेक्स्ट मॅच बिग फाईट.